नाशिकमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, सिंहस्थ कुंभ मेळावा पार पडतोय। मात्र या सिंहस्थ मेळाव्याच्या तयारीचे दावे सुरू असतानाच मध्यवर्ती निमाणी बस स्थानकाची ही अशी दयनीय अवस्था समोर आली आहे। बस स्थानकामध्ये सगळीकडे खड्डे, साचलेलं पावसाचं पाणी आणि चिखलामुळे प्रवाशांचे मोठे हालही होत आहेत। फाटलेल्या शेड्स पाहायला मिळत आहेत। प्रवाशांना पावसात भिजत बसची प्रतीक्षा करावी लागते। ज्येष्ठ नागरिक असतील, महिला आणि लहान मुलांना विशेष त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनाच्या नियोजनावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नाशिकमध्ये काही ठिकाणी खड्डे आहेत, त्यामुळे बऱ्याच जणांचे जीव आतापर्यंत गेलेत आणि त्यानंतर बस स्थानक सुद्धा बेहाल पाहायला मिळत आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकचा चेहरा मोहरा बदलेल असा दावा प्रशासनाकडनं केला जातोय। मात्र सद्यस्थितीला नाशिककरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। मी आता सध्या निमाणी बस स्थानक या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर हा साचलेला चिखल, पुढे झालेले हे तळे, असे हे संपूर्ण निमाणी बस स्थानकामध्ये असलेलं चित्र आहे। आता या ज्या दोन बस लावलेल्या आहे, या दोन बसमधनं वाट कशी काढायची असा मोठा प्रश्न या प्रवाशांसमोर आहे। आता याच ठिकाणी जर बघितलं तर ही संपूर्ण बस जी आहे ती आता या पाण्यातनं जाताना दिसते। हे मोठं तळ झालेलं आहे आणि याच तळ्याची जर स्थिती बघितली तर संपूर्ण बस बसेल एवढं हे संपूर्ण मोठं तळ आहे। या बस स्थानकामध्ये आल्यानंतर काय चित्र बघायला मिळालं? विचित्र चित्र वाटतंय, विचित्र वाटतं। उतरल्यावर चालण्याची हिंमत नव्हती होत आम्हाला। कसं वाटतं कुठं आम्ही पडून जाऊ, कारण आम्हाला पायाचा प्रॉब्लेम आहे। नाशिक शहर इतकं 35 सारखं देवाचं स्थान आहे इथं, पण इथं काही व्यवस्था नाही सर। नेमाने आणि प्रवासांची गैरसोय होती सर इथं। फार अस्वच्छता खूप आहे आणि आजारी पडण्याची, हातपाय मोडण्याची, कंबर दुखण्याची जास्त शक्यता आहे आणि प्रशासनाने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि काहीतरी उपाययोजना करावी, हीच आमची मागणी आहे। तळे साचलेले आहेत, अक्षरशः बस तिथनं वाट काढते। लोकांना बसायला अडचण होते, उतरायला अडचण होते, पाय सरकून एखादा पडला तर मग इथं इमर्जन्सीला काही सुविधा पण नाही आहे। एखादा माणूस जर पडला, त्याच्या हातापायाला लागला तर त्याला इमर्जन्सी दवाखान्यात न्यायची सुद्धा सुविधा नाही आहे। खाली एकदम कचरा एकदम जबरदस्त राहतो, एकदम कोणी काही दक्षता घेत नाही, अजिबात काहीच दक्षता घेत नाही साहेब। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।